नमस्कार. आज आपण भारतीय संसदेतल्या एका खास प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. संयुक्त बैठक. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत एखाद्या विधेयकावर एकमत होत नाही, तेव्हा ही बैठक होते. पण गंमत म्हणजे घटनेत तरतूद असूनही 70 वर्षात फक्त 3दाच असं झालंय. हो, ही खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात जेव्हा एखाद्या बिलावरून मतभेद होतात आणि काही तोडगा निघत नाहीये, तेव्हाच ही संयुक्त बैठक बोलावली जाते. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बघूया की ही प्रक्रिया नक्की चालते कशी, काय नियम आहेत वगैरे. अगदी. तर मग सुरुवात करूया की नक्की कधी बोलावतात ही बैठक, म्हणजे कोणत्या परिस्थितीत? साधारणपणे 3 मुख्य परिस्थिती सांगितल्या जातात. पहिली म्हणजे समजा लोकसभेने एक विधेयक मंजूर केलं पण राज्यसभेने ते सरळ नाकारलं. ओके. दुसरी, विधेयकात काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत आणि त्या दुरुस्त्यांवर दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे काही एकमतच होत नाहीये, खूप मतभेद आहेत. हां. आणि तिसरी जी तुम्ही म्हणालात तशी थोडी वेगळी आहे. म्हणजे दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळालंय पण 6 महिने झाले तरी त्यांनी ते पास नाही केलं. 6 महिने? तर खूप मोठा काळ झाला. हो. आणि ही बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, बरोबर? हो, राष्ट्रपतीच बोलवतात. पण मग ही सोय सगळ्याच प्रकारच्या विधेयकांना लागू आहे का, की काही अपवाद आहेत? नाही, इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. ही संयुक्त बैठक फक्त सामान्य विधेयक म्हणजे ऑर्डिनरी बिल्स आणि काही प्रकारची वित्तीय विधेयक फायनान्शियल बिल्स यांच्यासाठीच वापरता येते. अच्छा. धनविधेयक म्हणजे मनी बिल आणि घटनादुरुस्ती विधेयक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल यांनाही लागू होत नाही. असं का? म्हणजे धनविधेयक किंवा घटनादुरुस्तीसाठी का नाही? कारण बघा, धनविधेयकाच्या बाबतीत लोकसभेचे अधिकार जास्त आहेत. ते अंतिम मानले जातात. राज्यसभेला त्यात मर्यादित भूमिका आहे. हो, बरोबर. आणि घटनादुरुस्ती विधेयक तर खूपच महत्वाचं असतं. ते दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे म्हणजे सेपरेटली आणि विशेष बहुमतानेच मंजूर करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथे जॉईंट सिटिंगचा प्रश्नच येत नाही. ओके. आणि हो, तो 6 महिन्यांचा जो काळ म्हणालो ना आपण, तो मोजताना जर मध्ये कधी दुसरं सभागृह सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ स्थगित म्हणजे ॲडजर्न्ड किंवा सत्रावसान प्रोरॉग्ड झालं असेल तर तो मधला काळ वगळतात. अच्छा. म्हणजे ते 6 महिने सलग कामकाजाचे हवेत असं म्हणायला हरकत नाही. हो, जवळपास तसंच. बर. आता समजा राष्ट्रपतींनी बैठक बोलवायची सूचना काढली, पण त्याच दरम्यान लोकसभा विसर्जित झाली म्हणजे डिझॉल्व्ह झाली, तर काय बैठक होते की नाही? नाही, इथे पण एक इंटरेस्टिंग तरतूद आहे. जर राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलवण्याची सूचना जाहीर केली असेल आणि त्यानंतर लोकसभा विसर्जित झाली तरी ठरलेली बैठक होते. अरे वा. पण जर बैठक बोलवण्याची सूचना यायच्या आधीच लोकसभा विसर्जित झाली तर मग मात्र ते विधेयक लॅप्स होतं म्हणजे रद्द होतं आणि बैठक होत नाही. समजलं. म्हणजे राष्ट्रपतींची सूचना कधी येते हे महत्वाचं आहे. अगदी. ठीक आहे. आता बैठक होणार हे ठरलं, मग एवढ्या मोठ्या सभेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं, म्हणजे चेअरमन कोण असतं? त्यासाठी पण एक ठरलेला क्रम आहे. सगळ्यात पहिले येतात लोकसभेचे सभापती म्हणजे स्पीकर. जर ते नसतील काही कारणाने तर लोकसभेचे उपसभापती म्हणजे डेप्युटी स्पीकर. ओके. आणि समजा तेही नसतील तर मग राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणजे डेप्युटी चेअरमन अध्यक्ष म्हणून काम पाहतात. अच्छा, 1 मिनिट. राज्यसभेचे उपाध्यक्ष चालवतात पण राज्यसभेचे अध्यक्ष नाही, हे थोडं अनपेक्षित आहे. हो, बरोबर. याचं कारण असं आहे की राज्यसभेचे अध्यक्ष हे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात. हो. आणि ते संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. त्यामुळे नियमानुसार ते संयुक्त बैठकीचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. अरे वा. हा खरंच एक रोचक मुद्दा आहे. हे मला माहीत नव्हतं. हो, बरं. आणि एवढे सगळे सदस्य एकत्र येणार तर बैठकीसाठी किमान सदस्य संख्या किती लागते, म्हणजे गणसंख्या किंवा कोरम? कोरमसाठी दोन्ही सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 म्हणजे 1/10 सदस्य हजर असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि कामकाज म्हणजे नियम कोणाचे चालतात, लोकसभेचे की राज्यसभेचे? कारण दोन्हीकडे थोडे वेगळे नियम असू शकतात ना. हो, इथे स्पष्टता आहे. संयुक्त बैठकीचं सगळं कामकाज हे लोकसभेच्या नियमांनुसार चालतं, राज्यसभेच्या नाही. ओके, म्हणजे नियम लोकसभेचे. मग विधेयक मंजूर कसं होतं, म्हणजे निर्णय कसा घेतला जातो? विशेष बहुमत लागतं की साधं? नाही, विशेष बहुमत लागत नाही. निर्णय घेण्यासाठी फक्त उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचं साधं बहुमत, सिंपल मेजॉरिटी पुरेसं असतं. जर अशा साध्या बहुमताने विधेयक मंजूर झालं तर ते दोन्ही सभागृहांनी पास केलं असं मानलं जातं. पण इथे एक गोष्ट आहे ना,
लोकसभेची सदस्य संख्या राज्यसभेपेक्षा खूप जास्त आहे, जवळपास दुप्पट. हो बरोबर. मग साध्या बहुमताच्या नियमामुळे लोकसभेचं मत जास्त प्रभावी ठरत असणार, नाही का? अगदी बरोबर पकडलंय तुम्ही. लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे साध्या बहुमताच्या नियमामुळे संयुक्त बैठकीत साहजिकच लोकसभेचं म्हणणं किंवा त्यांची बाजू वरचढ ठरण्याची शक्यता जास्त असते. एका अर्थाने लोकसभेला जनतेने थेट निवडून दिलेलं असल्यामुळे त्यांच्या मताला जास्त वजन मिळतं असं म्हणता येईल. म्हणजे संख्याबळ इथे खूप महत्वाचं ठरतं. ठीक आहे. आता समजा बैठक सुरू आहे, मग त्या विधेयकात काही नवीन दुरुस्त सुचवता येतात का, की फक्त आहे तसं पास किंवा नापास करायचं? नाही, सहसा नवीन दुरुस्त्या मांडता येत नाहीत. फक्त 2 अपवादात्मक परिस्थितीत दुरुस्त्या मांडण्याची परवानगी आहे असं आपल्या माहितीनुसार दिसतंय. कोणत्या आहेत त्या? त्या दुरुस्त्यांवर पुन्हा चर्चा होऊ शकते आणि दुसरी म्हणजे विधेयक मंजूर व्हायला जो उशीर झालाय त्या दरम्यान जर काही तांत्रिक किंवा अगदी आवश्यक अशा दुरुस्त्या कराव्या लागत असतील तर त्या मांडता येतात. अच्छा, म्हणजे काही किरकोळ बदल शक्य आहेत, पण मोठे नवीन बदल नाही. हो, साधारणपणे तसंच. हे सगळं ऐकल्यावर मला परत तेच आश्चर्य वाटतंय की ही सगळी प्रक्रिया आजपर्यंत फक्त 3 वेळाच का वापरली गेली असेल? हो ना, खरंच विचार करण्यासारखं आहे. कोणत्या विधेयकांसाठी झाली होती ही बैठक, तुम्हाला आठवतंय? हो, आपल्याकडे नोंद आहे त्याची. पहिली वेळ होती 1960 मध्ये, हुंडा प्रतिबंध विधेयक म्हणजे डाउरी प्रोहिबिशन बिल, त्यावरून मतभेद झाले होते. दुसरी वेळ आली 1977 मध्ये, बँकिंग सेवा आयोग रद्द विधेयक, बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपील बिल. ओके. आणि तिसरी आणि शेवटची बऱ्याच वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये, तेव्हा दहशतवाद प्रतिबंधक कायदा जो पोटा नावाने ओळखला जातो, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम बिल, त्यासाठी संयुक्त बैठक बोलवावी लागली होती. म्हणजे हुंडा, बँकिंग आणि दहशतवाद अगदी वेगवेगळे विषय आहेत. हो. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की संयुक्त बैठक ही घटनेने दिलेली एक खास सोय आहे, जी संसदेतील मतभेद मिटवण्यासाठी आहे, पण तिचा वापर खूप कमी वेळा म्हणजे अगदी अपवादात्मक परिस्थितीतच होतो. आणि जेव्हा होतो तेव्हा लोकसभेचं संख्याबळ निर्णायक ठरतं. अगदी बरोबर. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे पण घेऊन जातं नाही का, की अनेक वेळा दोन्ही सभागृहांमध्ये वेगवेगळ्या विधेयकांवर मतभेद होतात, पण तरीही ही तरतूद इतकी कमी वेळा का वापरली गेली असेल? खरंय. याचे एक कारण असं असू शकतं का, की पडद्यामागे बऱ्याच वाटाघाटी होतात, काहीतरी समेट घडवण्याचा प्रयत्न होतो आणि तो यशस्वी ठरतो? होऊ शकतं. किंवा मग दुसरं कारण असं असेल की फक्त अत्यंत संवेदनशील, राष्ट्रीयदृष्ट्या खूप महत्वाचे आणि वादग्रस्त मुद्दे असतील तेव्हाच सरकार हा शेवटचा उपाय वापरण्याचं ठरवतं. हां, पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे ही यंत्रणा आहे, पण तिचा वापर टाळण्याकडे जास्त कल दिसतोय. हो, यावर नक्कीच आणखी विचार करायला वाव आहे.